हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे डे 2 इन नाशिक आणि आज सकाळीच आम्ही 5 वाजता निघालो होतो मंदिरमध्ये दर्शनासाठी. सकाळचं खूपच छान असं क्लायमेट होतं म्हणून आम्ही लवकरच निघालो. आणि हे मंदिराच्या आतमधला व्ह्यू आहे. मी कधी व्हिडिओ काढत नाही, बट मी व्लॉगसाठी छोटासा व्हिडिओ काढला आहे, तुम्ही बघून घ्या. सो आमचं दर्शन तर खूपच छान झालं, म्हणजे एकदम मस्त, जास्त घाई गर्दी काहीच नाही. खूपच छान असं प्रसन्न वाटलं, पॉझिटिव्हिटी वाटली खूपच. आणि हे मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे. मंदिराचं काम चालू असल्यामुळे असं दिसत आहे त्याच्यामुळे. त्यानंतर ब्रेकफास्ट करायला गेलो. इथे इडली मिळत होती, खूपच छान होतं, होममेड होतं. बाकी ठिकाणी पण होतं, पण मला बाकीचं काही आवडलं नाही. हॅलो गाईज, सो आम्ही झोपलो होतो दर्शनानंतर आणि आता उठलोय. आता 12 वाजलेत. सो आता आम्ही जातोय गोदावरी घाटच्या इथे. तिथे छान मिसळ पण आहे, ते पण खाणार आहे ॲज अ लंच. सो बघूया, स्टे ट्यून गाईज. सो आम्ही मिसळ खाण्यासाठी ग्रेप एम्बॅसीमध्ये आलो आहे. हे पंचवटीच्या नियरबायच लोकेशनमध्ये आहे, ऑलमोस्ट त्र्यंबकेश्वर मंदिरपासून 1 तासावरती. आणि इथे जवळच पंचवटी आहे, सो आम्हाला हे इझी पडलं आणि हे खूप फेमस आहे. सो आम्हाला ह्याचं टेस्ट करायचं होतं, तर बघूया आपण कसं आहे. ओव्हरऑल तर व्ह्यू खूप छान आहे ह्याचं. हॉर्स राईड वगैरे पण आहे. वन डे प्लॅनसाठी पण तुम्ही इथे येऊ शकता. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, गेम झोन पण आहे. सो इथे नक्कीच तुम्ही विजिट करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आम्ही 2 नाईट स्टे त्र्यंबकेश्वरमध्ये केला, ते चुकलं आमचं. पंचवटीमध्ये 1 नाईट स्टे करा आणि 1 नाईट त्र्यंबकेश्वरमध्ये करा, म्हणजे तुम्हाला ते इझी पडेल, जास्त त्रास होणार नाही ट्रॅव्हलिंगचा. सो आता आम्हाला तिथे सीट पण मिळाली, सो आम्ही वेटिंग होतं. तर हे आता आमचं मिसळपाव आलं आहे, ते आम्ही ऑर्डर केले. खूप छान टेस्ट आहे, जास्त तिखट पण नाही आहे, खूप छान आहे, मला तर खूप आवडलं. आणि ग्रेप ज्यूस पण ऑर्डर केला, खूपच मस्त होता. आणि हे सगळं ग्रेप्सचं झाडाच्या मध्ये त्यांनी बनवलं आहे. हे पूर्ण ग्रेपच्या द्राक्षांच्या बागा आहेत आजूबाजूला, तर खूपच छान आहे. त्यानंतर आम्ही इथे गुळाची कुल्फी ट्राय केली, ती पण खूपच भारी होती, खूप छान टेस्ट होती याची. सो आम्ही एकच घेतलं. सो इथूनच 15 मिनिटावरती पंचवटी आहे. सो आम्ही तिथे गेलो. रामायणाचा 12 वर्षाचा जो वनवास होता त्यातला काही पाठ इथे झाला आहे. हे प्राचीन मंदिर आहे. लक्ष्मण रेषा जिथे होती तिथे त्यांनी मंदिर बांधलं आहे. हे हनुमानजीचं मंदिर आहे. असे खूप सारे छोटे छोटे मंदिर आहेत, त्याचं खूप हिस्ट्री आहे, तुम्ही गुगल पण करू शकता. हे राम लक्ष्मण सीताचं मंदिर आहे. पुढे गेल्यावरती लक्ष्मणाचं मंदिर आहे शेषनागाचं, हे पण खूप छान मंदिर आहे. हे इधर कैसे केलं आहे. मंदिराच्या अपोजिट साईडलाच खूप छान अशी श्रीराम देवाची मूर्ती बनवली होती, 70 फुटाची आहे ऑलमोस्ट. खूपच छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि मस्त सनसेट पण दिसत होतं, त्यामुळे खूपच छान वाटलं. हे बघा, इथली माहिती ऐकून घ्या. ही गोदावरी नदी येते, बाजूला कपिला नदी येते. कपिला आणि गोदावरी 2 नद्याचा संगम आहे. समोर त्या गवताच्या झोपडीत जायचंय तुम्हाला. 3 कुंड आहे, ब्रह्मा विष्णू महेश. सीतामाईने अग्निप्रवेश केला, अग्निकुंड आहे. सीतामाईची नाणी आणि शूर्पणखेचं नाक कापलेली जागा. सो हे जे प्लेस होतं तिथे शूर्पणखेचं नाक कापलं होतं. सो तेच हे सांगत होते आजोबा. खूप सारी हिस्ट्री पूर्ण झालं आहे इथे. त्यानंतर आम्ही काळाराम मंदिरमध्ये गेलो, ते पण खूपच छान आहे. सगळं आजूबाजूलाच आहे, एक 5-10 मिनिटावरतीच आहे, तर तुम्ही ऑटो करून जाऊ शकता.
हे टेम्पल मस्ट विजिट आहे. खूप छान असं बांधलं पण आहे, त्याचं इंटेरियर पण खूप छान आहे. आणि आता याच्या बाजूलाच अजून 5 मिनिटं वॉकिंगने आपल्याला गोदावरी घाटला पण जायचं आहे. तिथे 7 वाजता गंगा आरती गोदावरी आरती चालू होते. सो तिथे 6:30ला पोचावं लागणार आहे, कारण खूपच गर्दी होते. सो आम्ही बरोबर 6:30ला तिथे पोचलो. थोडी जागा मिळाली आम्हाला बसायला. गोदावरी आरती करून खूपच भारी वाटलं. दक्षिण गंगा म्हणतात. सो तुम्ही नक्कीच ट्राय करा. त्र्यंबकेश्वरचा प्लॅन असेल तर पंचवटीला नक्कीच या एक दिवस. त्यानंतर आम्ही बुधा हलवाई इथे गेलो. हे पण खूप फेमस आहे फाफडा आणि जलेबी खायला. तर आम्ही थोडंच मागवलं, कारण की आम्ही जास्त खाणार नव्हतो. सो असा होता आमचा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सी यू. बाय.